question, what are the teaching methods of pre-primary? So what should be the right answer? See, in D.Ed and B.Ed, you are given the teaching methods for primary classes, that is third standard, second standard, different methods are there in teaching. But in pre-primary sections, you have to follow some pre-primary teaching styles or methods, जे लहान मुलांना उपयोगी पडतील, लहान मुलांना समजतील आणि लहान मुलांना शिकवण्याच्या टेक्निक्स ह्या वेगळ्या असतात. तर सगळ्यात सर्वप्रथम कोणती मेथड येते? प्ले वे मेथड. प्ले वे मेथड ही सगळ्यात फर्स्ट आणि कॉमन मेथड आहे, जी सर्व टीचर्सला आली पाहिजे. प्ले वे मेथड आहे खेळ द्वारा शिक्षा. ECCED मध्ये पण ह्या टेक्निकला खूप महत्व दिलेलं आहे. प्ले वे मेथड. सेकंड मेथड काय असती? स्टोरी टेलिंग मेथड. लहान मुलं जास्तीत जास्त स्टोरीज ऐकून शिकतात, त्यांना स्टोरीज ऐकणे खूप आवडते आणि जितक्या जास्त तुम्ही त्यांना स्टोरीज सांगता, वेन यू आर टेलिंग देम स्टोरीज, दे आर लर्निंग न्यू language, they are learning English language, they are learning new words, they are learning new characters. तर स्टोरीज हे त्यांना खूप काही शिकवून जातात. स्टोरी टेलिंग ह्याच्यामध्ये तुम्ही कला हासिल केली पाहिजे की एक चांगलं टीचर ही एक चांगली स्टोरी टेलर असली पाहिजे. विविध प्रकारच्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये तिने सांगण्याची कला आत्मसात केली पाहिजे. म्हणजेच ती तिच्या स्टुडंट्सला नवनवीन गोष्टी विविध प्रकारे अट्रॅक्टिव्ह प्रकारे शिकू शकते. नेक्स्ट, राईम्स अँड पोएम्स मेथड. आता राईम्स अँड पोएम्स म्हणजे त्याच्यामध्ये डान्स आलं, सिंगिंग आलं, रिदम आलं, त्याच्यामध्ये ट्युनिंग आलं, हे सगळं मुलांना आलं पाहिजे. जर आपण त्यांना राईम्स आणि पोएम शिकवतो, त्यांचं म्युझिक सेन्स त्यांचं जागृत होतं, त्यांचे लिसनिंग स्किल्स जागृत होतात, त्यांना विविध प्रकारचे ट्यून्स. आता जर आपण म्हटलं जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, म्हणजे ह्या राईम्स मध्ये रिलेटेड ऍक्शन्स पण असतात, राईम्स मध्ये रिलेटेड ट्यून्स असतात आणि मुलं हे लवकर काय करतात? कॅप्चर करतात. त्याच्याने त्यांची काय होते? कम्युनिकेशन स्किल्स पण इम्प्रूव्ह होते. आता नेक्स्ट, सेन्सरी मेथड. सेन्सरी मेथड हा मॉन्टेसरीचा एक भाग आहे. मॉन्टेसरींनी सेन्सरी मेथड इंट्रोड्यूस केली. सेन्सरी मेथड म्हणजे काय असते? फार महत्वाची टेक्निक, फार महत्वाची टेक्निक. डोळ्यांनी बघून शिकणे, कानाने ऐकून, तोंडाने बोलून, स्मेल घेऊन आणि स्पर्श करून, म्हणजे ऑल 5 सेन्सेस आर ऍक्टिव्हेटेड. ह्या लहान वयामध्ये मुलं 3 वर्षाचे असल्यापासून 7 वर्षाचे असल्यापर्यंत कुठल्या पद्धतीने जास्त शिकतात? सेन्सरी मेथड्स. त्याच्यानंतर काय येतं? ऍक्टिव्ह मेथड्स. ऍक्टिव्ह मेथड्स म्हणजे काही ना काही तुम्ही त्यांना ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग द्या, वर्कशीट्स बनवून घ्या, आर्ट अँड क्राफ्ट बनवून घ्या. आता आपण हे सगळे दिवाळी आर्ट अँड क्राफ्ट, सर्व सणांचे आर्ट अँड क्राफ्ट, हाऊ टू टीच देम व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड ऑल द डिफरंट थिंग, प्रत्येक लेसन मध्ये आपण आर्ट अँड क्राफ्ट ऍड करतो. बिकॉज तुमचा ECCED कोर्स हा आर्ट इंटिग्रेटेड कोर्स आहे. का बरं तो आर्ट इंटिग्रेटेड ठेवलाय मी? कारण मुलांना आर्ट खूप आवडतं. मुलांना जर तुम्हाला ऍक्टिव्ह करायचे, त्यांचे सेन्सेस ऍक्टिव्ह करायचे, त्यांचे कॉग्निटिव्ह स्किल्स वाढवायचे, त्यांचे फाईन मोटर स्किल्स वाढवायचे, तर जास्तीत जास्त काय द्यायचं? ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. ओके, नाउ व्हॉट इज द मेथड? ऍक्टिव्हिटीज बेस्ड लर्निंग, फाईन मोटर स्किल, ग्रॉस मोटर स्किल आणि ऍस्थेटिक स्किल्स डेव्हलप होतात त्यांच्या. तर ह्या विविध प्रकारे आपण मुलांना प्री प्रायमरी सेक्शन मध्ये शिकवतो. आणि डेमॉन्स्ट्रेशन मेथड. डेमॉन्स्ट्रेशन मेथड म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही करून दाखवता. एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे मुलं करता करता शिकतात. डू अँड लर्न. बोला, डू अँड लर्न. डू युअरसेल्फ. डू युअरसेल्फ. Hands on, Hands on, minds on, minds on. do it yourself. Do it yourself. जर तुम्ही नुसतं बोर्डवर दाखवलं की हा दिवा पेंट कर, तर मुलांना येणार आहे का? जोपर्यंत तुम्ही त्यांच्या हाताने तो दिवा पेंट करून घेणार नाही, त्यांना ते चांगल्या प्रकारे येईल. जेव्हा ते आपल्या हाताने करतात, कानाने ऐकतात, तोंडाने बोलतात, जेव्हा ते ऍक्टिव्ह त्याच्यामध्ये पार्ट घेतात. तर प्री प्रायमरी लर्निंग टीचिंग मेथड कशी असली पाहिजे? ऍक्टिव्ह. बोला, ऍक्टिव्ह. Active. इंटरॅक्टिव्ह. Interactive. टीचरनी क्लासमध्ये काय राहायचंय? Active. ऍक्टिव्ह. आणि मुलांकडनं काय आलं पाहिजे? इंटरॅक्शन. Interaction. टीचर नेहमी काय राहिली पाहिजे? अलर्ट. Alert. आणि तिच्याकडे काय असल्या पाहिजे? विविध प्रकारच्या स्किल्स. कारण जर तुम्हाला स्किल्स येत नाहीये, तुम्हाला जर माहिती नाही की मी मुलांचा सर्वांगीण विकास कसं करू, तर तुम्ही मुलांचा विकास कसा करणार? आधी तुम्हाला ते गुण काय करावे लागतील? शिकावे लागतील. आणि मग तुम्ही मुलांना काय करू शकता? शिकवू शकता. थँक्यू.